आज बनवते मी मिनी ट्रेंडिंग बॅग सॅकसारखी छोटीशी सॅक आहे ती. तर इथं बघा, इथं मी 2 कापड घेतलेले आहेत. तर यामध्ये फॉर्म घातलेला आहे, मागल्या साईडला अस्तर घातलेला आहे. सेम त्याच प्रकारे दुसरंसुद्धा कापड तयार करून घेतलं आहे आणि त्याचं माप आहे, त्याची रुंदी आहे 4 इंच आणि उंची आहे 5.5 इंच. त्याच प्रकारे याचं मापसुद्धा सेम आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडनं आपल्याला इथं गोलाई आकार द्यायचा आहे. तर मी इथून थोडासा असा आकार देणार आहे आणि हे आता आपल्याला कात्रीने कट करायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने गोलाई आकार आला. सेम त्याच प्रकारे हे सुद्धा कट करायचं आहे. दुसरा कपडासुद्धा त्याच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता, दोन्ही गोलाई आकारमध्ये कपडे कट करून घेतल्यात. त्यानंतर चेन लावण्यासाठी इथं मी घेतलेली आहे. तर इथं चेनचं माप आहे 7 इंचाचं चेनचं माप आहे आणि चेनला साईडला कपडा लावण्यासाठी 2 सेम त्याच मापाचे मी कापड घेतलेलं आहे. 7-7 इंचाचे हे कापड आहे. हे बघा, थोडंसं वाढ आहे. 7.5 इंचाचं इथं कपडा घेतलेला आहे आणि हा सुद्धा 7.5 इंचाचाच कपडा आहे. आता इथं आपल्याला हा कपडा असा घडी घालायचा आणि इथं आपल्याला हे असे दोन्ही कापड सेम त्याच प्रकारे लावून घ्यायचे आहेत. हे अशी चेनला दोन्ही कापड लावून घ्यायचे. तर आधी मी चेनला कपडा लावून घेते. इथं पाहू शकता, इथं मी चेन लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा जो बॅगचा कपडा आहे, हे पुढच्या साईडला मी हा कपडा वापरणार आहे आणि बॅक साईडला हा कपडा वापरणार आहे आणि त्यासाठी ही मी नॉट तयार करून घेतलेली आहे. तर या नॉटची पूर्ण उंची बघा 15.5 इंच उंची आहे आणि याची रुंदी घेतली होती 1.5 इंचाची आणि दोन्ही शिलाई करून ही अशी नॉट तयार केलेली आहे. आणि ही आता आपल्याला इथं ही नॉट जोडून घ्यायची आहे. इथं मी अर्धा इंच घेणार आहे बघा, इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच. आणि बरोबर इथं आपल्याला आता ही नॉट लावायची आहे. याचा मध्य सेंटर काढायचा. तर हा आहे मध्य सेंटर आणि ही नॉट मी आता हे अशा प्रकारे लावून घेणार आहे बघा. बरोबर या नॉटचा मध्य सेंटर घ्यायचा. हा हे आहे नॉटचा मध्य सेंटर आणि ही नॉट या साईडला घ्यायची आणि ही नॉट या साईडला घ्यायची. हे बघा, हे अशी करायची आणि ही आता आपल्याला या मध्य सेंटरवरती ठेवून द्यायची. हे बघा, हे अशी ठेवून द्यायची. त्यानंतर ही जी खालची नॉट आहे ती यावरती ठेवायची. इथं शिलाई करायची आणि ही जी नॉट आहे ही इथं ठेवायची आणि इथं तिन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची. तर पाहू शकता, हे अशा प्रकारे हे सॅकला बंद लावून घेतलेले आहेत. त्यानंतर हा जो दुसरा कपडा आहे, याचं पूर्ण आता आपल्याला माप बघायचं आहे किती आहे. तर पूर्ण माप मी करून घेते. याचं पूर्ण माप 16 आहे आणि आता आपल्याला ही चेन बघायचं किती आहे. तर हे बघा, 7 इंचाची चेन आहे. तर आपल्याला इथं 10 इंचाचा अजून कपडा काढला पाहिजे. तर इथं बघा, 10 इंचाचा मी कपडा काढून घेतलेला आहे. हे बघा, बरोबर 10 इंचाचा कपडा आहे आणि यामध्ये मी फॉर्म घातलेला आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा अस्तर घातलेला आहे. तर आधी आपल्याला ही अशी चेन आपल्याला इथं आधी जोडून घ्यायची आहे. हे बघा, ही अशा प्रकारे ही अशी चेन आधी मी जोडून घेते. यामध्ये मी आधी रनर घालणार आहे आणि मग हा कपडा उलटा करून यावरती असं जोडून घेणार आहे. इथं पाहू शकता, इथं मी रनर घालून घेतलेला आहे
आणि हा 10 इंचाचा कपडा यावरती असा ठेवून द्यायचा आणि दोन्ही साईडनं आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, ह्या अशा प्रकारे दोन्ही साईडला मी शिलाई करून घेते। हे अशा प्रकारे मी दोन्ही साईडला असं चेन जोडून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं, याचा बरोबर ही चेन अशी बरोबर आधी आपल्याला इथं मध्य सेंटर काढून घ्यायचा। हे बघा, याचा मध्य सेंटर काढून घेतला आणि याचा सुद्धा मध्य सेंटर घ्यायचा। हे बघा, तर हा आहे मध्य सेंटर आणि हा मध्य सेंटर बरोबर चेनचा आणि हा मध्य सेंटर बरोबर यावरती ठेवून द्यायचा आणि अशी पूर्ण आता गोलाई अशी पूर्ण चेन लावून घ्यायची। शिलाई करून घेते मी, पाहू शकता हे अशा प्रकारे मी चेन जोडून घेतलेली आहे। त्यानंतर हाच कपडा आता यावरती ठेवून द्यायचा, नॉट व्यवस्थित आतल्या साईडला घालायची आणि इथून सुद्धा आपल्याला शिलाई करायची आहे। तर इथं पाहू शकता शिलाई करून घेतलेली आहे। आतली शिलाई दिसू नये म्हणून फिनिशिंगसाठी हा कपडासुद्धा लावून घेतला आहे। एवढी सुंदर बॅग झाली तर आतल्या फिनिशिंगसाठी कपडा लावलाच पाहिजे। तर आता इथं आपण फायनली लुक पाहूया सॅकची। याचे कोणे व्यवस्थित बाहेर काढायचे। हे बघा, आणि इतकी सुंदर बॅग झाल्या ना, खूपच सुंदर बॅग झालेली आहे, खूप म्हणजे खूपच। हे बघा, ही झालेली आहे आपली सॅक तयार। ही आहे मागची बाजू आणि ही आहे पुढची बाजू। मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले, इतकी सुंदर झाले, खूपच सुंदर झालेले आहे। तर इथं यामध्ये आपण काजल, लिपस्टिक हे असं छोटं मोठं सामान आपण यामध्ये ठेवू शकतो। आणि तुम्हाला ही सॅक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग वाट कसली बघताय, पटापट चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा। असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि अशाच आयडिया क्यूट पर्स तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग बाय।